चला तर मंडळी, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये खूप सारे असे नवीन गाजर आलेले असतात. तर आज आपण एकदम रसदार कसे बनवायचे आणि खूप सारा बनवायचा आज. 1 महिन्यापर्यंत तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. अशा पद्धतीचा आजचा गाजरचा हलवा बनवायचा आहे. तर तुम्हाला एकदम नवीन पद्धतीने दाखवणार रसदार कसा बनवायचा सोपी पद्धत आहे. तर एंडपर्यंत पाहत राहा. नवीन असाल चॅनलवर तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका. मी हे 3 किलो गाजर घेतलेले आहे आणि जास्त ढोळ घ्यायचे नाही म्हणजे मोठे घ्यायचे नाही. मीडियम साईजचे घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये गोडपणा असतो आणि एकदम खायला टेस्टी लागतात. तर चला कसून घ्यायची आपल्याला. आता 3 किलो गाजर आहे तर आपल्याला साखरसुद्धा इथे आपण कशी घ्यायची ते सुद्धा परफेक्ट माप तुम्हाला दाखवणार. आणि आता इथे मोठे-मोठे लच्छे पाडा किंवा इथे त्या छोटे लच्छामध्ये जरी पाडले तरी चालेल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लच्छे पाडून घ्या गाजरचे. मी तुम्हाला दाखवते. हे मीडियम साईजचे मी लच्छे पाडून घेतलेले आहे. अशाच पद्धतीने आपल्याला इथे पूर्ण कसून घ्यायचे म्हणजे आपल्याला कमीत कमी इथे 15 मिनिटाचा वेळ लागू शकतो, कमी जास्त. कारण की 3 किलो गाजर आहे, याच्यापेक्षाही तुम्ही जास्त किंवा कमी करू शकता. तर तुम्हाला दिसत आहे मी मीडियम साईजची इथं गाजर घेतलेली आहे आणि एकदम रेड कलरची आहे आणि गोडपणासुद्धा याच्यामध्ये जास्त असू शकते. तर मी अशाच पद्धतीने घेते किंवा आपल्याला जर मोठे आवडत असेल तर तुम्ही मोठे गाजरसुद्धा घेऊ शकता. तर याच्यामध्ये जास्त वेस्ट निघणार नाही. हे खालचे बुडं जे आहे फेकून द्यायचे. तुम्हाला वेस्टसुद्धा दाखवणार 300 ग्रॅममध्ये किती निघाला. तर मी इथे घेतलेलं आहे इथे 2 लिटर दूध. हे फुल फॅट दूध आहे. कोणतंही घेऊ शकता तुम्ही ज्या कंपनीचं तुम्हाला आवडत असेल तो कंपनी. इथं गरम करून घ्यायचं म्हणजे बॉईल करून थंड करून घ्यायचं आपल्याला दूध. तर मी इथं बॉईल करून घेते. त्याच्याचसोबत आपण इकडे एका साईडला गाजरसुद्धा कसणं चालूच आहे. तर तुम्हाला दाखवते की हे पाहू शकता तुम्ही काही मी इथं कसलेले आहे. आता काही बनवायचे आहे आणि साईडला आपले दुसरेही कामं सुरू आहेत. तर बघू शकता ज्या भांड्यामध्ये मला बनवायचं आहे तेच मोठं भांडं घेत आहे. आणि आता संध्याकाळची वेळसुद्धा झालेली आहे. आता मी कसं रात्रीच्या वेळे करत आहे म्हणजे 4 वाजतापासून तयारी केलेली आहे गाजर कसण्याची. तर आता बघू आता किती आपल्याला लास्टमध्ये वेळ लागणार ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. आता आपलं इथे दूधसुद्धा गरम झालेलं आहे. त्याच्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला खवा, ड्रायफ्रूट घ्यायचे. मी 100-100 ग्रॅम घेत आहे म्हणजे 3 किलो गाजर आहे. कोकोनट पावडर आहे. इथं साखर मी मेजरिंगसाठी परफेक्ट तुम्हाला दाखवते. 300 ग्रॅम आहे तर इथे 250 ग्रॅम घेतलेली आहे मी साखर. तर एक मोठं बाऊल आहे आणि दुसरं एक छोटं आहे. म्हणजे मी इथं 250 ग्रॅम घेतलेलीच आहे. म्हणजे 2.5 किलो साखर इथं यूज करणार आहे. आता चुलीवरच बनवायचं आहे आज आपल्याला. तर मी इथं चूलसुद्धा इथं जाळून घेतलेली आहे बघू शकता. आता संध्याकाळच्या वेळ असो की सकाळचा वेळ असो, मोठंच भांडं घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं फिरवता येणार आणि चांगला आपला गाजरचा हलवा शिजून जातो. तर साईडला मी इथं गाजरचा जे कसून घेतलेलं आहे ते टाकलेले आहे. पुन्हा इथं जे आहे शिल्लक ते सुद्धा मी इथं ॲड केलेलं आहे. तर आता मी चुलीवरच बनवत आहे. तुम्ही गॅसवर सुद्धा बनवू शकता. पण मोठं बनवायचं आहे, जास्त बनवायचं आहे, तर इथं चुलीचाच वापर करत आहे मी. म्हणजे आपल्याला जास्त वेळ द्यायचा आहे याला. कमीत कमी आपल्याला अर्धा ते पाऊण तास लागणार आहे. आणि आपलं जे मार्केटसारखा म्हणजे हलवाईवाले बनवतात बस तशाच पद्धतीचं तुम्हाला दाखवत आहे. आता हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि गॅसचे किंवा इथे चुलीचा जो गॅस आहे आपला म्हणजे आग आहे ते आपल्याला मीडियम ठेवायची आहे. तुम्हाला दाखवते हे सुद्धा बघू शकता तुम्ही. एकदम आपल्याला फास्टमध्ये करायचं नाही हे प्रोसिजर. हळू-हळू करायची. तर बघू शकता याला सोडायचं नाही म्हणजे जळणार नाही आणि मिक्स होईपर्यंत फिरून घ्यायचं. गाजरचं जेवढं पाणी आहे आता तेवढं सोक करून घ्यायचं. नंतरच आपण साखर घालणार, ड्रायफ्रूट घालणार, सगळे साहित्य नंतरच घालणार. तर आता सोक झालेली आहे. संध्याकाळचा वेळ झालेला आहे. तुम्हाला थोडं कमी दिसू शकते अंधेरामध्ये काळसर दिसेल. तर इथे मी साखर ॲड केलेली आहे बघू शकता तुम्ही. पूर्ण साखर ॲड केली केव्हा जेव्हा आपलं पूर्ण गाजरमधलं पाणी आहे सोक झाल्यानंतरच साखर मी टाकलेली आहे. आता फिरून घ्यायची आहे आपल्याला पूर्ण एकजीव साखरेचं करून घ्यायचं. म्हणजे आता इथं जळण्याची काही शक्यता नाही. जेवढं साखरेचं पाणी आहे ते इथं सुटणारच आहे. तर आता याच्यामध्ये खवा घालणार आहे आपण, कोकोनट पावडर घालायचं आहे. मी सगळे इथे जे आहे इथे कोकोनट पावडर 200 ग्रॅम घेतलेला आहे. ड्रायफ्रूट हे मी 100-100 ग्रॅम घेतलेले आहे आणि खवा जे आहे माझा तो 150 ग्रॅम आहे. तर हे परफेक्ट मेजरिंग तुम्ही ठेवा म्हणजे तुमचा हलवा जे आहे लाँग टाईम मस्त इथं चालेल. तर बघू शकता मी सर्व इथे साहित्य टाकलेले आहे. मी फक्त विलायची पूड जे आहे आणि तूप जे आहे नंतर टाकणार आहे. तर हे फिरून घ्यायचं. आता दुधाचा वापर करायचा आहे आपल्याला इथे.
दूध जे आहे हे पूर्ण ॲड करून घ्यायचं नाही. एकदमच आपण जर घेतलं 2 लिटर तर मी फक्त 1.5 लिटर इथं टाकलेलं आहे आणि अर्धा लिटर मी ठेवलेलं आहे दूध. मला जर गरज वाटली तर मी टाकणार, नाही तर नाही टाकणार. तर आता हे मिक्स झालेलं आहे. आता लिक्विड फॉर्ममध्ये तुम्हाला दिसत असेल, बघू शकता तुम्ही. तर आता मीडियम आपल्याला इथं चुलीची आग असावी. तर बघू शकता तुम्ही, मी जास्त इथं धड करत नाही आहे, म्हणजे जळणार. तर हा बघा, थोडंसं लिक्विड फॉर्म जे आहे थोडंसं कमी झालेलं आहे याच्यामधलं. तर बघू शकता तुम्ही. आता काय करायचं आपल्याला, इथे इलायची पावडर, तूप वगैरे जे टाकायचं असेल तुम्हाला टाकू शकता तुम्ही. तर बघू शकता मी आता सध्या तर टाकणार नाही याच्यामध्ये, हे फक्त सोक झाल्यात. आता तुम्हाला इथे तुपाची क्वांटिटी दाखवते. इथे 150 ग्रॅम मी तूप घेतलेलं आहे, चांगलं कडकडीत गरम थंड करून घेतलेलं आहे. तर आता मेजरिंग करायसाठीच मी गरम करून घेतलेलं आहे, तसं जर तुम्हाला दिसणार नसतं म्हणून मी इथे गरम केलेलं आहे. तर आता मी इथे तुपाचा वापर करत आहे आणि हे झाकण जे आहे गरमच आहे, हा जळण्याची शक्यता राहते. तर बघू शकता चुलीवरच सगळं चालू आहे, त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही हळूवारपणा करा, कारण गॅसवर असो किंवा चुलीवर असो जळण्याची शक्यता असतेच. तर आता तूप घालून घ्यायचं आणि चांगलं फिरून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. जेव्हा आपल्याला गाजर शिजलं की नाही शिजलं मी तुम्हाला एंडवर दाखवणार आहे की याच्यामधलं तूपसुद्धा सुटल्या जाते. आणि पाहू शकता तुम्ही, संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे जास्त तुम्हाला दिसत नसेल, पण परफेक्ट इथं आपला गाजराचा जे हलवा आहे परफेक्ट बनून तयार होतो. फक्त आपल्याला इथं वेळ द्यावं लागते आणि गाजर जे आहे मस्त आपला 1 महिन्यासाठी स्टोअर करण्यासाठी तयार होतो. तर बघू शकता मी जास्त इथं जाळ लावलेला नाही. तर आता मी इथं उतरून घेतलेला आहे, म्हणजे गॅसवर आणलेला आहे आणि गॅसवर ठेवलेला आहे, म्हणजे आपल्याला फक्त मीडियम गॅसवर इथे 5 ते 6 मिनटं ठेवायची. तर टोटल मला चुलीवर इथे 30 मिनिटाचा टाईम लागलेला आहे आणि गॅसवर 5 मिनिटाचा टाईम लागलेला आहे. चांगलं सोक झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि तूप जे आहे मस्त सुटलं गेलेलं आहे. एवढंच तूप टाकायचं म्हणजे या गाजराच्या हलव्यामधून निघलं पाहिजेत. आणि जेव्हा निघेल तेव्हा आपल्याला कळेल की आपला गाजराचा हलवा जे आहे परफेक्ट शिजून तयार झालेला आहे. जर हाताने मॅश केलं तर चांगलं इथं मऊ लुसलुशीत आपल्याला दिसत आहे. तर चला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता फटाफट. तर हा बघा हलवा आपला तयार झालेला आहे. मस्त रसदार तुम्हाला दिसत असेल. तूपसुद्धा चांगलं सुटल्या गेलेलं आहे. इथं थंडीच्या दिवसामध्ये हेल्दी आपल्याला गाजराचा हलवा खायला हवा, कारण की शरीरासाठी खूप फायदेमंद आहे. तसे तर मी इथं कोकोनट पावडरचं डेकोरेट करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं ड्रायफ्रूट किंवा पिस्ता तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही इथे टाकू शकता. कारण की मस्त कोकोनट पावडरमुळं खूप छान दिसतो आणि याच्यामध्ये सुद्धा थोडं ऑइली राहते. आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद राहतात. तर असे पदार्थ बनवून जर थंडीच्या दिवसा हिवाळ्यामध्ये खाल्ले तर आपल्या शरीराला सुद्धा लागणार. वर्षभर आपल्याला जे चीज भेटते म्हणजे ज्या सीझनवर जे गोष्ट भेटली ते फायदेमंदच असतात. त्याच्यामुळं सीझनवरच सर्व गोष्टी खात जा आणि बाहेरचं न खाता घरीच बनवून खात जा, कारण की आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद राहतात. हायजेनिक खाल्ल्यापेक्षा घरामध्ये हेल्दी बनवून खा आणि मुलांना सुद्धा द्या. हा बघा मस्त रसदार झालेला आहे हलवा, दाखवते मी तुम्हाला आणि खाऊन सुद्धा पाहते की लागतो कसा हा. हम्म. खूप छान लागत आहे. खायला तर खूप छान लागत आहे. म्हणजे आपला गाजराचा हलवा जे आहे, अशा जर पद्धतीने रसदार बनवला तर स्टोअर करण्यासाठी एकदम सोपा राहतो आणि मस्त खायला सुद्धा लागतात. जेवढा मुरेन तेवढं याच्यामधलं तूप बाहेर रिलीज होणार आहे आणि जेवढा आपण इथे ठेवणार तेवढा हा लुसलुसीत खायला तयार होतो. तर मुलांना कधीही एनीटाईम गोड खायची इच्छा जर झाली तर महिनाभर हा बनवून ठेवा. काहीच खराब होणार नाही. बंद डब्यामध्ये ठेवा, म्हणजे फ्रीजची याच्यामध्ये गॅस जाणार नाही किंवा वाससुद्धा दुसऱ्या भाज्याचा जाणार नाही. अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवा, म्हणजे तुमचा हलवा हे 1 महिन्यापर्यंत खायला टेस्टी लागणार. आणि अशाच पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. खूप मेहनत केलेली आहे. जर तुम्हाला माझी अशी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका. आवडली रेसिपी तर नक्की कमेंट करून कळवा मला. तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.